रायगड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने तब्बल कहर घातलाय। महाड, पोलादपूर, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा आणि कर्जत परिसरात रस्ते पाण्याखाली बुडालेत। घराबाहेर जाणे धोकादायक ठरत आहे, तर लहान मुले, वृद्ध आणि स्थानिक नागरिक अत्यंत चिंताग्रस्त झालेत। सांदोशी महाड पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक आणि स्थानिक रस्त्यांवरील हालचाल काही तास थांबली होती। नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर पुलाजवळ सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत। समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी प्रशासनाने घरात राहण्याचे आणि समुद्रात न जाण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। छोट्या मोठ्या ओढ्यांमध्ये पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने नागरिकांची भीती आणि तणाव वाढला आहे। काही ठिकाणी वाहने फसल्यामुळे रस्त्यावर तात्पुरती कोंडी निर्माण झाली होती। जिल्हा प्रशासनाने हायड्रा पोलीस दल आणि मदत कर्मचारी त्वरित तैनात केले। रस्ते साफ करून वाहतूक सुरळीत केली आहे। नागरिकांसाठी सुरक्षा, मार्गदर्शन, पावसाची सतत माहिती आणि मदतीची सोय प्रशासनाकडून सुरू ठेवण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले आहे, तर अनेक रस्ते वाहतुकीसाठी उपयुक्त नाही राहिलेत। प्रशासनाच्या खबरदारीच्या सूचना पाळल्याशिवाय गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। रायगडमधील हा पावसाचा कहर नागरिकांचे जीवन धोक्यात आणत आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले। कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ते सुरू आहे। आपण पाहतोय त्या सकाळपासून जे आहे ते पावसाने जोरदार बॅटिंग जी आहे ते सुरू केलेली आहे। मी सध्या कुंडलिका नदीच्या इथे आहे। आपण पाहू शकता कुंडलिका नदीने देखील धोक्याची पातळी जी आहे ते ओलांडलेली आहे। कुंडलिका नदीने रौद्रूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कुंडलिका नदीवरचा छोटा पूल पुन्हा पाणी गेल्याने छोटा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यायी जे आहे ते मोठ्या पुलावरून वाहतूक जी आहे ते सुरू आहे। पण आपण पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात जे आहे ते पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। मग रोहा कोलाड राज्य महामार्ग असेल किंवा दमखाडी नाका असेल, अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। असाच जर पाऊस राहिला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडून, रोहा नगरपालिकेकडून जे आहे ते गाडी फिरवून जे आहे ते लोकांना सतर्कतेचा इशारा जे आहे ते देण्यात आलेला आहे की कामाव्यतिरिक्त कुणी घराबाहेर पडू नका, असं देखील रोहा नगरपालिका प्रशासनाकडून जे आहे ते कळवण्यात आलेलं आहे। आणि जे नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून जे आहे ते सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन दीप वाडेकरसह मी अक्षय जाधव, रोहा, रायगड। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।